करून अहवाल सादर करा, मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिलेत। मराठा आंदोलकांकडून सातारा गॅझेटची देखील मागणी करण्यात आली होती। अभिषेक मोठाळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, हे सातारा गॅझेट नेमकं काय आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत शासन स्तरावर? ज्या प्रकारे हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी या नोंदी आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्याच प्रकारे मागणी ही आपल्याला मनोज जरांगे यांच्याकडनं हैदराबाद गॅझेट संदर्भात होताना दिसली होती। त्याच प्रकारे सातारा गॅझेट संदर्भात देखील मागणी पुढे येताना दिसलेली होती आणि एकूण या संदर्भात देखील अभ्यास करण्यासाठी वेळ हा शासनाकडनं मागण्यात आलेला होता आणि आता एकूणच या संदर्भात अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी उपसमितीच्या बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। एकूणच मराठा आंदोलकांकडनं या संदर्भात आपल्याला मागणी होताना पाहायला मिळालेली होती, मात्र ती त्वरित मंजूर झालेली नव्हती। एकूणच शासनाकडनं वेळ मागण्यात आलेला होता आणि याचा अभ्यास करून एक अहवाल तयार केल्यानंतर हे गॅझेट जे आहे ते मंजूर होणार आहे आणि त्यामुळे एकूणच याच्या हालचाली आता याला वेग येताना दिसतोय। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक पार पडणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे। मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वाद पेटलेला असताना ओबीसी समाज